स्वाती गोडसे, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात राज्यासह देशभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवात या घडीच्या महत्त्वाच्या बातमीनं. राज्यात अद्याप कोरोनाची दुसरी लाट आलेली नाहीये, तर राज्यात लॉकडाऊन संदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः स्पष्ट केलंय. तसंच सध्या राज्यात काही निर्बंध लादण्याचा विचार सुरू असल्याचंही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय. कोरोना लसीकरणाबाबत राज्यात टास्क फोर्सची स्थापना करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कोरोना लशीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांच्याशी सातत्यानं बोलतोय. महाराष्ट्रात लसीकरण कशा रीतीनं करावं, लसीचं वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती 8 राज्यांच्या व्हीसीद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कोरोनाची लाट पुन्हा येत आहे, अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसंच योग्य त्या सावधानतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत. मात्र काही राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलन करतायत. त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. भारत जी कुठली लस आपल्या नागरिकांना देईल ती वैज्ञानिक दृष्टीने पूर्णपणे सुरक्षित असली पाहिजे. वेगा इतकी सुरक्षितता सुद्धा महत्त्वाची आहे. राज्यांबरोबर समन्वय साधून लस वितरणाची रणनीती ठरवली जाईल, असं या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधत असताना म्हटलंय. शीतगृह कोल्ड स्टोरेजसाठी राज्यांनी आतापासूनच काम सुरू करावं, असं देखील मोदींनी म्हटलंय. लस सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्लॅन लवकरात लवकर पाठवावा, अशी त्यांनी सर्व राज्यांना विनंती केली आहे. लशीचं काम हे सुरू आहे, पण त्यामध्ये जरा पण निष्काळजीपणा करू नये, अशी मी आपल्याला विनंती करतो, असंही मोदींनी आवाहन केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक केली. यावेळी त्यांनी देशातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत चर्चा केली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आणि मृत्यूदर याबाबतीत भारत दुसऱ्या देशाच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे. हे सर्व एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य झालंय, असं मोदी यांनी म्हटलंय. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण 5% खाली आणण्यासाठी आणि मृत्यूदर 1%पेक्षाही कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय. सोबतच कोरोनावरील लस कधीपर्यंत येईल हे आपण ठरवू शकत नाही, अशी माहितीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. देशात कोरोनाचा पुन्हा कहर सुरू झालाय. कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 नोव्हेंबरला राजदूतांसह सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या लशीची माहिती घेणार आहेत. या भेटीसाठीची प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती कळतेय. ऑक्सफर्ड विद्यापीठानं विकसित केलेली ॲस्ट्राझेनेका कंपनी निर्मित कोरोना प्रतिबंधक लस ही 70% परिणामकारक असल्याचं तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष आहेत. भारतात या लशीची निर्मिती कोविशिल्ड नावानं सिरम इन्स्टिट्यूट करणार आहे. ब्रिटन आणि ब्राझीलमध्ये केलेल्या चाचण्यांचे तात्पुरते निष्कर्ष ॲस्ट्राझेनेका कंपनीनं सोमवारी जाहीर केलेत आणि त्यानुसार या लसीचे 2 वेगवेगळ्या प्रकारे डोस देऊन तिच्या परिणामकारकतेच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोनाचं निदान करण्यासाठी करण्यात येणाऱ्या RT-PCR चाचणीचे दर देशभरात 400 रुपये करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह राज्यांना नोटीस पाठवली आहे. न्यायालयाने याबद्दल उत्तर मागितलंय. RT-PCR चाचणीचे दर देशभरात 400 रुपये करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. 2 आठवड्यांमध्ये उत्तर दाखल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले. देशामध्ये कोरोनाच्या पहिल्या लशीची अद्याप अधिकृतपणे घोषणा झालेली नाहीये. मात्र कोरोनाच्या या लशीचे काही गंभीर दुष्परिणाम होण्याचा अंदाज जो आहे तो सरकारकडून व्यक्त केला जातोय आणि त्याचमुळे या पहिल्या कोरोना लशीच्या दुष्परिणामांना तोंड देण्यासाठी राज्य सरकारांनी जिल्हा स्तरावर तयारी करावी, अशा सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत. मागच्या आठवड्यात केंद्र सरकारकडून राज्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रांमध्ये लशी संदर्भातील जवळजवळ 1 डझन अत्यावश्यक सेवा उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या. राज्यात मिशन बिगिन अगेनचे नवे निर्देश जाहीर करण्यात आले. राजस्थान, दिल्ली, गुजरात आणि गोव्यामधून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR टेस्ट महत्त्वाची असणार आहे. 72 तासांपूर्वीच RT-PCR प्रमाणपत्र असल्यास महाराष्ट्रात प्रवेश मिळणार आहे. विमान प्रवास आणि रेल्वे प्रवासासाठी कोविड टेस्ट महत्त्वाची असणार असून RT-PCR निगेटिव्ह असल्यास प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील निवासस्थानी सकाळी ईडीनं धाड टाकली. आमदार प्रताप सरनाईक यांचे दोन्ही चिरंजीव विहंग आणि पूर्वेश यांच्या घरीही आणि प्रताप सरनाईकांच्या व्यावसायिक कार्यालयावर देखील ईडीनं कारवाई केली आहे. त्यांच्या मालकीच्या 10 विविध जागांवरती या धाडी टाकल्याचं ईडीकडून सांगण्यात आलंय. तर प्रताप सरनाईक यांचे थोरले चिरंजीव पूर्वेश सरनाईक यांची ईडीकडून कसून चौकशी केली जाते. पूर्वेश यांच्या वसंत व्हॅली इथल्या निवासस्थानाची ही दृश्य आहेत. दुपारी 1च्या दरम्यानची ही दृश्य असून पूर्वेश यांना वसंत व्हॅली इथे आणण्यात आलं होतं आणि याच ठिकाणी प्रताप सरनाईक यांच्या पत्नी देखील आहेत.
प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले। दुपारच्या सुमारास विहंगला ताब्यात घेण्यात आलं, तर प्रताप सरनाईक मुंबईमध्ये दाखल झाले असून त्यांनी संजय राऊतांची भेट घेतल्याची माहिती आहे। प्रताप सरनाईकांच्या ईडी चौकशीवरून शरद पवारांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे। महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले। तसंच केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याची टीकाही यावेळी शरद पवारांनी केली आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय। शिवसेनेच्या आमदाराच्या घरी ईडीने कारवाई केली तरी सरकार दबावाखाली, ईडी असो की सीबीआय, सरकार कुणालाही शरण जाणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय। हा महाराष्ट्र आहे आणि सरकार 5 वर्ष टिकणार आहे, त्यामुळे आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही असंही संजय राऊत म्हणाले। तर पुरावे असतील म्हणूनच ईडीनं कारवाई केली आहे, ईडीनं काहीतरी माहिती असल्याशिवाय कारवाई केली असेल असं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले। चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही, त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावेत असंही ते म्हणाले। शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ईडी कारवाई प्रकरणी भाष्य करणं टाळलंय। माहिती घेऊन भाष्य करू असं परब यांनी म्हटलंय। प्रकरण नीट समजून घेतल्यानंतरच बोलू असंही म्हणायला ते विसरले नाहीत। शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या ईडी छाप्यावर अन्न पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। ईडी ही त्यांच्या हातातली बाहुली आहे आणि ही कारवाई म्हणजे केंद्र सरकारमधील नेत्यांच्या दृष्टीने ही दडपशाही नाही, पण लोकशाहीच्या दृष्टीने ही दडपशाहीच आहे असंही ते म्हणाले। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही प्रताप सरनाईकांवरती ईडी मार्फत करण्यात आलेल्या छापेमारी संदर्भात प्रतिक्रिया देत ही कारवाई दुर्दैवी असल्याचं म्हटलंय। दुर्दैवानं काही केंद्रीय संस्थांचा वापर हा राजकीय हेतून होताना दिसतोय। आमचा यावर कायम आक्षेप आहे, जिथे भाजप सरकार आहे तिथे छापे पडल्याचं दिसलं नाही गेल्या 6 वर्षात। ईडी सारख्या संस्थांचा अशा पद्धतीनं राजकारण करण्यासाठी होत असलेला वापर हे दुर्दैवी आहे असं ते म्हणाले। शिवसेना आणि त्यांचे मुखिया भ्रष्टाचार करण्यात पटाईतच आहेत आणि मी ईडीच्या या कारवाईचं स्वागत करतो, कारण ईडीला पुरावे मिळाले असतील म्हणूनच ईडीने ही कारवाई केली असेल अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे। तर भाजपचे नेते नारायण राणे यांनीही शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर हल्लाबोल केलाय। प्रताप सरनाईक हे काही साधू नाहीयेत असा टोला त्यांनी लगावलाय। ईडीचा छापा ही कारवाई जी आहे ती कायदेशीर गोष्ट आहे आणि त्यामुळे सरनाईक यांच्या व्यवहाराची माहिती मीडियाने देखील घ्यावी असंही नारायण राणे म्हणाले। मुंबईमध्ये वायकर आणि ठाण्यात सरनाईक यांना जोडणारा भुयारी मार्ग कलानगरमधून जातो असा खळबळजनक आरोप नितेश राणेंनी केलाय। ईडीच्या माहितीत कलानगरपर्यंतचे धागेदोरे असतील आणि लवकरच एखादी अटकही होईल असा दावाही नितेश राणेंनी केलाय। तसंच संजय राऊत यांनी 100 नावं ईडीकडे द्यावीत, आपण 100 नावं देतो असं देखील त्यांनी म्हटलंय। तर दरम्यान ईडीच्या माध्यमातून केंद्रातील भाजप सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलाय। कंगना विरोधात हक्कभंग दाखल केल्यानं ईडीनं ही कारवाई केल्याचं त्यांनी म्हटलंय। मात्र अशा दबावाला शिवसेना बळी पडत नसल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलंय। तसंच भाजपच्या पोपट्यांना निश्चित धडा शिकवला जाईल असंही ते म्हणाले। महाराष्ट्रात येत्या 2 ते 3 महिन्यांमध्ये आपलं सरकार येईल, ते कसं हे मी पत्रकारांना कळवतोच असा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केलाय। 2 ते 3 महिन्यांमध्ये महाविकास आघाडीचं सरकार पडेल आणि आपलं सरकार येईल असा विश्वासही दानवेंनी व्यक्त केलाय। मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त परभणीत ते बोलत होते। शरद पवार यांनी दानवेंवर खोचक टीका केलेली आहे। रावसाहेब दानवेंनी अनेक वर्ष विधिमंडळात काम केले, त्यांचा हा गुण माहीत नव्हता। दानवे उद्याच चित्र देखील सांगतायत, ते ज्योतिषशास्त्र जाणकार असल्याची टीका त्यांनी केली आहे। दरम्यान रावसाहेब दानवे यांनी केलेल्या दाव्यावर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी खोचक टीका केली आहे। ज्या भाजपला राज्यात भल्या पहाटे स्थापन केलेलं सरकार 2 दिवस टिकवता आलं नाही, ते काय 2 महिन्यानंतर सरकार स्थापन करणार असा खोचक सवाल शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केला आहे। जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला। यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली। भाजपमध्ये मान सन्मान मिळत नाही, चांगल्या कार्यकर्त्यांचं वाळवंट केलं जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली। तर भाजपमध्ये कोंडमार होती, आता मोकळा श्वास घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय। भाजप आंदोलनात आम्ही मार खाल्ला, आता हे आयत्या पिठावर रेगोट्या मारत असल्याची टीका देखील गायकवाडांनी यावेळी पक्षप्रवेश करताना केली आहे। जयसिंग गायकवाड यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना शरद पवारांनी फडणवीसांवरती
निशाणा साधला, सत्ता गेल्यावर त्रास होतो त्यामुळे फडणवीस बोलत असल्याची टीका त्यांनी केली. मी पुन्हा येईन ते वारंवार सांगतात असा टोला देखील पवारांनी फडणवीसांना लगावलाय. काही दिवसांपूर्वी साताऱ्याच्या आणेवाडी टोलनाक्यावरती उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये मोठी खडाजंगी झाली होती. आणेवाडी टोलनाका राड्या प्रकरणी खासदार उदयनराजे भोसलेंनी वाईच्या कोर्टात हजेरी लावली. यावेळी टोलनाक्यावर झालेल्या राड्या प्रकरणी सुनावणी पार पडली. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात टोलनाका हस्तांतरणावरून वाद झाला होता. राज्यात वाढीव वीज बिलाविरोधात भाजप आणि मनसे हे पक्ष आक्रमक झालेत. औरंगाबादमध्ये मनसेनं वीज वितरण अधिकाऱ्यांना वाढीव बिलाबाबत जाब विचारला. इतकंच नाही तर लोकांना आलेलं वीज बिल फाडून महावितरण अधिकाऱ्यांच्या तोंडावर फेकलं. त्यापूर्वी वाढीव वीज बिल कमी करण्यासाठी उपाययोजना महावितरणने करावी, अन्यथा यापेक्षाही वेगळे आंदोलन आम्ही करू असा इशाराही मनसेतर्फे देण्यात आलाय. साताऱ्यात पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसे उमेदवार रुपाली ठोंबरे यांच्या प्रचारासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे पदाधिकारी उपस्थित होते. मनसे उमेदवार रुपालीताई ठोंबरे यांना भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र भाजप उमेदवाराच्या फ्लेक्सवर उदयनराजेंचा फोटो नसल्यानं राजे समर्थक नाराज असल्याचं चित्र यावेळी समोर आलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगावमधील मुक्ताईनगरमधील मुक्ताईचं मंदिर हे बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतलाय. कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावरती गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. एकादशीला वारकऱ्यांनी आणि भाविकांनी मुक्ताबाई मंदिरावरती दर्शनासाठी न येण्याचं आवाहन मुक्ताबाई मंदिर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. वाशिम जिल्ह्यातील सोनल या मध्यम प्रकल्पात 100% जलसाठा झाल्यानं शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आलंय. प्रकल्पाचं जलपूजन करून कॅनलद्वारे पाणी सोडण्यात आलं. हे पाणी सोडल्यामुळे सोनल प्रकल्पाच्या क्षेत्रातील 3000 हेक्टरहून अधिक जमिनीचं सिंचन होणार असल्यानं शेकडो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरोपींविरुद्ध कारवाई न झाल्याचा आरोप करत पोलिसांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एका महिलेनं बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय. सीमा परवीन असं या उपोषणकर्त्या महिलेचं नाव आहे. बाळापूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध कारवाई न केल्याचा आरोप या महिलेनं केलाय आणि त्यामुळे बाळापूर पोलिसांवरती कारवाई करण्याची मागणी या महिलेनं जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. अकोल्यातील शिवसेना वसाहत परिसरात पाणी टंचाईमुळे हैराण झालेल्या नागरिकांसह नगरसेविकेनं आज अकोला महापालिका आयुक्त कार्यालयावरती घागर मोर्चा काढला. अकोल्यातील हातपंप बंद असल्यानं नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून कंत्राटदाराची बिलं थकल्यानं पंप दुरुस्तीची कामं थकल्याचा आरोपही शिवसेना वसाहतमधील नगरसेविकेसह नागरिकांनी केलाय. कोरोना महामारी जीवाची बाजी लावून काम करणारे 12 निवासी डॉक्टर उल्हासनगरच्या धर्मदास दरबार धर्मशाळेत गेल्या काही महिन्यांपासून राहत आहेत. मात्र महापालिकेनं 6 महिन्यांचं भाडं थकवल्यानं 12 डॉक्टरांच्या रूमचं पाणी बंद करून या धर्मशाळेनं डॉक्टरांना रात्री बाहेर काढले. विशेष म्हणजे यामध्ये 8 महिला डॉक्टरांचा देखील समावेश होता. अखेर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून डॉक्टरांची व्यवस्था रात्री 1:30च्या सुमारास एका हॉटेलमध्ये केली आहे. नागपूर मेट्रोतर्फे अनोखी योजना आणण्यात आली आहे. धावत्या मेट्रोमध्ये तुम्ही एखादा सोहळा साजरा करू शकता अशी ही योजना आहे. फक्त 3000 रुपयांमध्ये वाढदिवस, प्री वेडिंग शूट, लग्नाचा वाढदिवस आणि इतर कार्यक्रम देखील तुम्ही साजरा करू शकता. सेलिब्रेशन ऑन व्हील्स असं या योजनेचं नाव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे या ठिकाणी 3 कोचच्या मेट्रोमध्ये जास्तीत जास्त 150 व्यक्तींना आमंत्रित करता येईल आणि एका तासासाठी फक्त 3000 रुपये तुम्हाला द्यावे लागणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मानधन निवड समिती बरखास्त करण्याची मागणी शाहीर परिषदेत करण्यात आली. जिल्ह्यात खऱ्या शाहिरांना डावलून बोगस शाहिरांना मानधन दिलं जाते आणि त्यामुळे आयुष्यभर शाहिरी कला सादर करणाऱ्या खऱ्या शाहिरांवरती अन्याय होत आहे. त्यामुळे मानधन निवड समिती बरखास्त करण्याची मागणी दापोली मंडणगड इथल्या शाहीर परिषदेत करण्यात आली. कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्याजवळ आणि गोविंदवाडी बायपासवर भल्या मोठ्या अवजड वाहनांच्या चाकातील चक्का तुटला आणि अवजड वाहनाचा चक्का मध्यरात्री तुटल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मात्र अवजड वाहनांना बंदी असताना देखील अशा वाहनांना या ठिकाणी एंट्री मिळतेच कशी असा सवाल नागरिक विचारतात. बीडमध्ये पाटबंधारे विभागानं संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळत नसल्यानं उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यानं स्वतःला पेटवून घेतलंय. पाटबंधारे कार्यालयासमोर शेतकऱ्यानं स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकलं. यामध्ये शेतकरी 50% भाजला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. शेतकऱ्यांनी यापूर्वी देखील आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता आणि याची दखल घेतली नसल्यानं या शेतकऱ्यानं आज हे टोकाचं पाऊल उचललंय. नाशिकच्या बागलांचे सुपुत्र लष्करी जवान कुलदीप जाधव अनंतात विलीन झाले असून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जाधव हे जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये तैनात असताना 2 दिवसांपूर्वी त्यांचा झोपेत
मृत्यू झाला होता, तर आज त्यांचं पार्थिव सटाणा इथे आणल्यानंतर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 8 दिवसांपूर्वीच जाधव यांना पुत्ररत्न प्राप्त झाल्यानं रविवारपासून ते सुट्टी घेऊन घरी येणार होते. मात्र मुलाला पाहण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलेलं नाही. आणि महत्त्वाच्या बातम्यांसह स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. पण पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बघूयात आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. जागतिक बाजारामधील तेजीचं वातावरण आणि कोरोनावर लस लवकर मिळण्याची शक्यता वर्तवणाऱ्या बातम्या यांचा अनुकूल परिणाम हा भारतीय शेअर बाजारात दिसून आलाय. मंगळवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने नवा उच्चांक गाठलाय, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकाने प्रथमच 13,000चा टप्पा पार केलाय. कोरोनावरील लस दृष्टीपथात आल्यामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थांना आता उभारी मिळेल असा आशावाद गुंतवणूकदारांमध्ये बघायला मिळाला असून परिणामी शेअर्सच्या खरेदीमध्ये जोरदार वाढ झाल्याचं मंगळवारी दिसून आलंय. राजधानी दिल्लीत दिवसागणिक प्रदूषणाची पातळी वाढत आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे दिल्लीतील दृश्यमानता कमी झाली आहे, तसंच नागरिकांना आता श्वास घेतानाही त्रास होतोय. यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होतीये. छत्तीसगडमध्ये 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून नराधमांचा शोध सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी नराधमांना अद्याप अटक न केल्यामुळे इथल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त करत सरकार आणि पोलिसांवर टीका केली आहे. आंध्र प्रदेशात बाईक चोरांचा सुळसुळाट सुरू आहे. या बाईक चोरांनी 2-4 नव्हे तर चक्क 211 बाईक चोरल्याचं उघड झालंय. या सर्व बाईक पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्या प्रकरणी पोलिसांनी 220 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय, तर इतरांचा शोध सुरू आहे. जम्मू काश्मीरमधील अमृतसरमध्ये अजूनही कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाकडे स्थानिक नेते मंत्री दुर्लक्ष करत असून फक्त आश्वासनं देतात असा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय. तसंच आमच्या मागणीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीही दुर्लक्ष करत असल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अयोध्येत 14 कोशी परिक्रमा सुरू आहे. यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पूजापाठ करून आणि दान करून भाविक ही परिक्रमा करत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनानं उत्तम व्यवस्था केली होती आणि त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केलंय. बातमी केरळमधून. केरळमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होतीये. केरळमधील कोझिकोडमध्ये निसर्ग सौंदर्य खुलल्याचं बघायला मिळतंय, त्यामुळे पर्यटक या ठिकाणाकडे आकर्षित होत आहेत. तर केरळमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. केरळमधील कोझिकोडेमध्ये निसर्ग सौंदर्य खुलल्याचं बघायला मिळतंय. तर केळ्याच्या बागायतींमध्ये अशा पद्धतीनं गुलाबी फुलांची चादर पसरल्याचं बघायला मिळतंय. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा खाननं क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटलाय. मलायका आपल्या मुलासोबत क्रिकेट खेळत होती. मलायका सध्या डान्सच्या रियालिटी शोमध्ये परीक्षकाची जबाबदारी पार पडतीये. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर याला भारतीय सिनेमाचं वेड आहे. बॉलिवूडच्या अनेक गाण्यांवर त्याने व्हिडिओ बनवले आहेत आणि व्हिडिओ गाजले सुद्धा आहेत. आणि आता तर वॉर्नर चक्क बिग बी अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेत जगासमोर आलाय. वॉर्नरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल झालाय. तर खास अमिताभ यांच्या शैलीतील संवाद म्हणत हा संवाद कोणत्या चित्रपटातला आहे असा सवालही त्यांनी चाहत्यांना विचारलाय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.